भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणी शपथ घेतली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. मिस इंडिया 2024 हा किताब कोणास मिळाला आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. अरविंद बनगारिया यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या 16व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. सध्या महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये एकूण 195 देशात प्रथम क्रमांकाचा देश कोणता? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. 106व्या घटनादुरुस्तीने लोकसभा व विधानसभेत महिलांना किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. सध्या चर्चेत असलेले डायरी ऑफ अ होम मिनिस्टर हे पुस्तक कोणाचे आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. देशातील सर्व विद्यापीठांतर्गत महाविद्यालयाचे शैक्षणिक मूल्यांकन करणारी न्याक संस्था 1994 मध्ये स्थापन झाली. तिचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. राज्यात सैनिकी शिक्षण देणारी स्कूल ऑफ आर्मी ही संस्था कोठे आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. सूर्य स्वतःभोवती कसा फिरतो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. संस्कृता स्त्री पराशक्ती हे ब्रीद असलेल्या महिला विद्यापीठाची स्थापना 1919 मध्ये कोणी केली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. सुरेंद्रनाथ बॅनर्जी व आनंद मोहन बोस यांनी 1876 मध्ये स्थापन केलेल्या कोणती संस्था पहिली अखिल भारतीय चळवळ म्हणून ओळखली जाते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. 5 फेब्रुवारी 1922 रोजी घडलेल्या चौरी चौरा प्रकरणामुळे खालील कोणते आंदोलन स्थगित केले होते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अविभक्त कुटुंब पद्धती विरुद्ध असणारे हिंदू कोड बिलाची निर्मिती केव्हा केली होती? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. घटना परिषदेअंतर्गत असलेली समिती व अध्यक्ष यातील अयोग्य जोडी ओळखा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात अनुसूचित जाती व जमाती यांच्या आरक्षणाची तरतूद केलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. कनिष्ठ न्यायालयातील खटला त्वरित निकालात काढण्यासाठी न्यायालयास सुपूर्द करायचा दिलेला आदेश कोणता? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. भारतीय राज्यघटनेच्या कलम 53(1) नुसार राष्ट्राची कार्यकारी सत्ता कोणास प्राप्त झालेली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 1970 मध्ये महाराष्ट्र शासनाने
पंचायत राज्याच्या मूल्यमापनार्थ कोणाच्या अध्यक्षतेखाली पुनर्विलोकन समिती नेमली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2